नमस्कार मित्रांनो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत शेतकरी, नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि राज्याच्या विकासासाठी एकूण 14 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मित्रांनो, यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी आरक्षणाच्या नियमात एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. जलसंधारण विभागात बंपर भरतीचा मार्गही मोकळा झाला आहे. तर हे सर्व निर्णय नेमके काय आहेत आणि याचा तुम्हाला काय फायदा किंवा तोटा होणार आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सरकारच्या बैठकीतील पहिला आणि सर्वात मोठा निर्णय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. काही काळापूर्वी जेव्हा बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ केली होती, तेव्हा आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संत्रा निर्यातीसाठी 50% अनुदान देण्याची घोषणा केली होती. पण आता ही आयात शुल्क परतावा योजना मंत्रिमंडळाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या मनात प्रश्न येईल की असे का? तर राज्याच्या पणन विभागाने सरकारला एक अहवाल दिला होता की या 50% अनुदानाचा थेट लाभ खऱ्या शेतकऱ्यांना न होता केवळ काही व्यापाऱ्यांना होत आहे. त्यामुळे ही योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली होती आणि त्यानुसार सरकारने आता ही योजना अधिकृतरित्या बंद केली आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सरकारने आरक्षणाचा नवीन आणि कडक नियम लागू केला आहे. हा निर्णय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता नवीन नियमानुसार जर कोणत्याही राखीव प्रवर्गातील उमेदवाराने वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षेला बसण्याच्या संधीमध्ये सवलत घेतली असेल तर त्याची नियुक्ती आता केवळ आणि केवळ राखीव प्रवर्गातच होईल. अशी सवलत घेणारे उमेदवार आता खुल्या प्रवर्गाच्या जागेवर दावा करू शकणार नाहीत. हा प्रशासकीय सेवेतील एक खूप मोठा बदल मानला जात आहे. शेतकरी मित्रांसाठी आणखी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या सिंचन प्रकल्पांच्या जलाशयांमधून, धरणांमधून गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचे सुधारित धोरण सरकारने लागू केले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 6 मोठ्या प्रकल्पांमधून हा गाळ काढला जाईल. याचा दुहेरी फायदा होईल. धरणांचे संवर्धन होईल आणि पाणी साठवण क्षमता वाढेल. तसेच काढलेला हा सुपीक गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी उपलब्ध होईल, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढेल. पुढचा निर्णय सरकारी नोकरीची अपेक्षा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजेच मृदा आणि जलसंधारण विभागात मेगा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या तरुणांसाठी ही एक शानदार बातमी आहे. मृदा आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतिबंध सरकारने निश्चित केला आहे आणि क्षेत्रीय व्यवस्थेची पुनर्रचना केली जाईल. या अंतर्गत आता राज्यात एकूण 8,767 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये विभागासाठी 6,481 पदे आणि सुमारे 2,284 अतिरिक्त पदांचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच या विभागात मोठी भरती येण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. पुढचा निर्णय कोकणासाठी आहे. म्हणजेच सिंधुरत्न 2.0. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सिंधुरत्न 2.0 आता पुढील 3 वर्षांपर्यंत लागू केली जाईल, असे या बैठकीत सांगण्यात आले आहे. आश्रमशाळा शिक्षकांसाठीही गुड न्यूज आहे. विजाभज प्रवर्गातील खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या शिक्षकांना 12 आणि 24 वर्षांच्या सेवेनंतर चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ आणि निवड श्रेणी वेतनमान लागू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकसाठी 2 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नाशिकच्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49.26 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच नाशिक परिक्रमा मार्ग रिंग रोड प्रकल्पासाठी जमीन खरेदीवर मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाईल. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत साहित्य क्षेत्रालाही बळ देण्यात आले आहे. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दरवर्षी 10 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे साहित्य क्षेत्राला चांगले बळ मिळेल. पुण्याच्या मुळा आणि मुठा नदीच्या विकासासाठी संगमवाडी पूल ते बंडगार्डन पुलापर्यंत राज्य सरकारच्या 3 सरकारी जमिनी पुणे महानगरपालिकेला मोफत हस्तांतरित केल्या जातील. पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात हा एक मोठा निर्णय मानला जात आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील भाताण पनवेल येथील जमीन रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशनला देण्यासही या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तर मित्रांनो, हे होते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले 14 अत्यंत महत्त्वाचे निर्णय. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा निर्णय वगळता बाकी सर्व निर्णय अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर मानले जात आहेत. संत्रा उत्पादकांची निर्यात योजना बंद करण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे की अयोग्य, आणि स्पर्धा परीक्षांच्या नवीन नियमाबद्दल तुमचे काय मत आहे, हे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ही ताजी माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकेल. अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अचूक सरकारी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा, आनंदी रहा. धन्यवाद.